नमस्कार. दुपारी पालकाची भाजी केली होती. आता एवढा मोठा पालक उरला आहे म्हटल्यावर मी तर फेकून देणार नाही. तर या पालकाचे मी आज बनवत आहे धपाटे. तर धपाटे बनवण्यासाठी इथे मी थोडासा लसूण, एक 7 ते 8 मिरच्या आणि यामध्ये आता मी थोडीशी ओवा घालते, थोडा जिरा घालते आणि हे सगळं जे आहे ते मिक्सरला छान बारीक करून घेते. हे मिक्सरला छान बारीक करून घेतल्यानंतर इथं मी आता परातीमध्ये गव्हाचं पीठ घेते. धपाटे करताना तुम्ही तुमच्याकडे जे कोणते पीठ अवेलेबल असतील ना, जसं की गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं, तांदळाचं, बेसन पीठ सगळे पीठ तुम्ही धपाटे करायच्या वेळेस घाला. त्याने धपाटे खूप छान लागतात. माझ्याकडे घरामध्ये फक्त बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ अवेलेबल होतं. भाजी करताना मी बेसन पिठाचा वापर केलेला होता. भाजीमध्ये ऑलरेडी बेसन पीठ होतं. त्यामुळे मी बेसन पीठ न घालता फक्त इथे गव्हाचं पीठ घेतलं, बारीक वाटून घेतलेली मिरची घातली, यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी हळद घातली आणि आता ह्या पूर्ण भाजीमध्ये मी हे पीठ जे पाणी न घालता फक्त भाजीमध्येच हे पीठ ना भिजून घेणार आहे. मिरची पण थोडीशी कमीच घालायची, कारण आपल्या भाजीमध्ये मिरची असती. त्याचा पण विचार करायचा की आपली भाजी किती तिखट आहे ते, त्यानुसारच इथे मिरची घालायची. आता इथे धपाट्याचं पीठ जे ते सगळं मी छान असं मळून घेते. आज मेसच्या मुलांना पण मी डब्यामध्ये धपाटे, कढी, धपाटे आणि खिचडी दिली होती. तर पालकाची भाजी ना केली की कोणी खात नाही, चाकत माखत खाता. पण असं पालकाचे धपाटे किंवा पालकपुरी केली ते सगळे आवडीने खाता. मग मी अधूनमधून करत असते, जेणेकरून सगळ्याच्या पोटामध्ये ना पालक जातो. पालक खूप हा पौष्टिक असतो, सगळेजण म्हणतातच. त्यामुळं मग असं पालकाचे पदार्थ बनवले की सगळेजण आवडीने खाता. तर इथं आता माझं पीठ भिजून झालेलं होतं. एक एक करून मी सगळे धपाटे जे ते लाटून घेते. धपाटे लाटताना आपण पोळी लाटतो तसं मध्ये तेल न लावता फक्त प्लेनच हा धपाटा, म्हणजे नुसतं उंडा घ्यायचा आणि प्लेन असा धपाटा हा लाटून घ्यायचा. त्यानंतर याला थोडंसं एक छिद्र पाडायचं, तव्यावर घालायचं, या छिद्रामध्ये तेल घालायचं, वरतून तेल लावायचं. धपाटे करताना भरपूर तेलाचा वापर करा, त्याने धपाटे छान लागतात. आणि धपाटे भाजताना हे कमी गॅसवर आधी मंद आचेवर असे हळू दमाने भाजून घ्यायचे, कारण धपाटे भाजायला वेळच लागतो. नाहीतर ते धपाटे फक्त वरतून वरतून भाजता, आतमधून कच्चेच राहून जातात. त्यामुळं धपाटे भाजताना घाई करू नका. तर असे हे सगळे धपाटे माझे बनून झाले होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही भागामध्ये याला तिखट दशम्या पण म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.